जय हिंद मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन भाग घेऊन आलो, लसावी आणि मसावी. नेमका लसावी आणि मसावी काढल्या काय जाते त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर या भागामध्ये मी काय केलं, 2-3 बेसिक प्रकार घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग चला तर आपण भागाला सुरुवात करू. बघा, चॅप्टरचं नाव आहे लसावी आणि मसावी. यालाच म्हटलं ती LCM आणि SCF. LCM म्हणजे काय होते, लोएस्ट कॉमन मल्टिपल. SCF म्हणजे काय होते, हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर काय मल्टिपल असते, काय फॅक्टर असते, ते याच्याबद्दल चर्चा पुढच्या भागात करणार आहोत आपण. तर आज जो काही घेतलेला आहे तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न, हा एकदम बेसिक प्रकारचा प्रश्न आहे. तर या बेसिक प्रकारच्या प्रश्नामध्ये कसा सॉल्व करायचा, काय करायचं ते बघू आपण. दोन संख्यांचा मसावी दिला 6 असून त्यांचा लसावी 120 आहे. जर त्यापैकी एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या शोधा. तर दोन संख्या बनणार, त्याचा लसावी देणार, मसावी देणार, विचारणार दुसरी संख्या शोधा, लहान संख्या शोधा. तर या प्रकारामध्ये काय करायचं, तर एक सूत्र वापरा. बघा, दोन संख्यांचा गुणाकार, कोणत्याही दोन संख्या म्हणजे कोणत्याही दोन संख्या दिल्या असेल तर प्रश्नामध्ये A आणि B असं मानून घ्यायचं की त्या दोन संख्या A आणि B आहे. केव्हाही दोन संख्यांचा गुणाकार बरोबर असते लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी. कधी लक्षात ठेवा की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर असते लसावी गुणिले मसावी. तर दोन संख्यांचा मसावी दिलाय 6, तर मसावीची किंमत लिहा 6. मसावीची किंमत लिहा 6. दोन संख्यांचा मसावी दिलाय 6. दोन संख्यांचा मसावी दिलाय 6 असून त्यांचा लसावी 120 आहे. त्यांचा लसावी आहे 120. लिहा लसावी 120. त्याच्यानंतर जर त्यापैकी एक संख्या 24 असेल, त्यापैकी एक संख्या, या दोन संख्यापैकी एक संख्या कोणती आहे, 24 आहे. तर दोन संख्यापैकी एक संख्या दिली आहे 24 आणि आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे म्हणजे B ची किंमत शोधायची आपल्याला. ठीक आहे. तर इथे 24 गुणिला या बाजूने गेल्यानंतर काय होणार, भागेला. तर दुसरी संख्या बरोबर 120 गुणिले 6 आणि भागेला किती येणार, 24. भागेला किती येणार, 24. आता हा बेसिक भाग द्या. 6 1 6 आणि 6 चौक किती होतात, 24. परत 4 1 4 आणि 4 3 किती होतात, 12. 0. 30 गुणिला 1 शिल्लक राहिला तर दुसरी संख्या बरोबर किती आला आपल्याजवळ, 30 गुणिला 1 म्हटलं तर किती येणार, 30. तर दुसरी संख्या शोधायला सांगितलं होतं. तर दुसरी संख्या किती असेल, तर दुसरी की संख्या म्हणजेच आपण B मानलं होतं. तर दुसरी संख्येची किंमत किती येणार, 30. आगे बघा, सेम त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 15 आणि 420 आहे. जर एक संख्या 105 असेल तर दुसरी संख्या शोधा. सेम त्याच कॅटेगरीतला प्रश्न आहे. बघा, दोन संख्या म्हटलं होतं तर दोन संख्येचा गुणाकार असते. तर मी फॉर्म्युला लिहितो. दोन संख्येचा गुणाकार बरोबर असतं लसावी गुणिले मसावी. बरोबर, लसावी गुणिले मसावी शॉर्टकट मध्ये लिहिलं. तर दोन संख्यांचा मसावी म्हटलं तर मसावी आधी दिलाय तर मसावी लिहा 15. त्याच्यानंतर लसावी दिलाय 420 तर 420 लिहा. या लसावी गुणिले मसावी बरोबर असते दोन संख्यांचा गुणाकार. तर त्या दोन संख्यापैकी एक संख्या दिली राहणार आपल्याजवळ. एक संख्या जर दिली असेल तर एक संख्या किती दिली आहे, 105. मानलं पहिली संख्या 105 आहे. तर दुसरी संख्या शोधायची आपल्याला किती, तर दुसऱ्या संख्येची किंमत शोधायची आहे किती येणार. तर दुसऱ्या संख्येची किंमत काढायची 105. इथे गुणिला तिकडे आल्यानंतर काय होणार, भागेला. तर 420 गुणिला करा 105. 420 गुणिला 15 आणि भागेला किती येणार, 105. बस आता भाग तोडा. एक तर 5 ने पण भाग देऊ शकतो किंवा 15 ने पण भाग देऊ शकतो. 15 ने जर भाग देतो म्हटलं तर 15 1 15 आणि 15 7 होते 105. 7 1 7 आणि 7 सकम होतात 42. 60 गुणिला 1 म्हणजे दुसरी संख्या बरोबर किती आला सांगा. दुसरी संख्या बरोबर किती येणार, 60. तर दुसरी संख्या किती येणार आपली, 60. एकदम बेसिक प्रकार आहे. बरेचदा प्रश्नामध्ये कन्फ्युजन होते आपल्याला. तर सरळ लक्षात ठेवायचं की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी असतो. तो आपली दुसरी संख्या बरोबर किती येणार, 60. आगे नेक्स्ट. त्यानंतर पुढचा, दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहे. जर त्यापैकी एक अंक म्हटलं म्हणजे संख्याच म्हणत आहे तो, एक अंक 84 असेल तर दुसरा अंक किती असेल. सेम त्याच पद्धतीने सॉल्व्ह होणारा प्रश्न हा पण. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी सांगा. त्याच्यानंतर सुरुवातीला म्हटलं मसावी आहे 12, मसावी आहे 12 मानलं. त्यानंतर लसावी दिलाय 336 बरोबर त्यापैकी एक अंक दिलाय 84. एक अंक दिलाय 84 आणि आपल्याला दुसरा अंक शोधायचा आहे मानलं, तो होता B.
मानला आपण तो अंक किती होता बी. ठीक आहे, आता हा बेसिक भाग तोडायचा आहे आपल्याला बस. दुसऱ्या संख्येची किंमत काढायची आहे 336 गुणेला 12 आणि भागेला हे 84 इथं गुणेला होते, इकडे आल्यानंतर काय होणार भागेला. बस आता भाग तोडा. तर 12 एक 12 आणि 12च्या पाड्यामध्ये 12 7 होतात 84 बरोबर. त्यानंतर परत भाग जातो 7 एक 7 7 चौक होतात 28. आता 33 मधून 28 मायनस झाले तर खाली राहणार 5 आणि त्याच्या बाजूने बसले आहे 6, मग झाले 56. 7 8 किती होतात 56. 48 गुणेला 1 म्हणजे दुसरी संख्या बरोबर किती आलं, दुसरी संख्या बरोबर आलं 48. तर दुसरी संख्या दुसरा अंक शोधायला लावला तर दुसऱ्या अंकाची किंमत किती असणार 48. ओके आगे चला. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा मसावी 105 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती. ठीक आहे, तेच दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी किती दिलाय, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी दिला 105 आणि विचारलं मसावी किती असणार. मसावीची किंमत शोधायला लागली बरोबर. तर मसावीची किंमत काढायची आहे, घेऊन या इकडे किंवा याला तिकडे पाठवून द्या, याला इकडे बोलावून घ्या. तर मसावी इथं गुणेला इकडे आल्यानंतर भागेला आणि बरोबर 105 भागेला येणार 3 गुणेला 5. तर 5 तरी किती होता 15, 15 7 किती होतात 105. तर मसावी बरोबर किती येणार, मसावी बरोबर येणार 7. तर मसावीची किंमत किती येणार 7. तर मसावीची किंमत किती येणार 7. ठीक आहे ओके चलो आगे. मनीषा आणि सुनीता यांच्या वयाचा लसावी दिलाय 60. लसावी म्हटलं 60 आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलाय 5:6. जर त्या दोघींचा वयाची बेरीज किती असेल तर त्या दोघींच्या वयांची बेरीज किती असेल. ठीक आहे, मसावी आणि लसावी यांचा गुणोत्तर लसावी दिलाय 160, लसावी दिलाय 60, वयाचे गुणोत्तर दिलाय 5:6. काही हरकत नाही. मनीषा आणि सुनीता, तर दोन संख्यांचा गुणाकार तेच आपण आतापर्यंत जे काही केलं, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर असतं लसावी आणि गुणेला मसावी असतं बरोबर. सुरुवातीला त्याचं मसावी शोधून घ्या किती येतं. तर मसावीची किंमत किती, तर मसावी बरोबर होणार काय, तर मसावी बरोबर 60 आणि हे 6 पंचे किती येतात 30, 30 ने याला भाग द्या, 30 दोन्ही किती 60. तर मसावी बरोबर किती आला आपला, मसावी बरोबर आला 2. मसावीची किंमत आली 2 बरोबर. त्याच्यानंतर विचारलं दोघींच्या वयाची बेरीज किती. ठीक आहे, मनीषा अधिक कोण आहे सुनीता, मनीषा आणि सुनीता यांच्या वयाचे गुणोत्तर दिलं होतं 5:6. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मसावी किती आला आपला 6, मसावी आला 6. जो काही मसावी आला असेल त्या मसावीने या रेशोला गुणाकार करायचा. म्हणजे मनीषाचं वय 5 युनिट होतं तर 5 गुणेला 2 म्हणजे किती येणार 10. मग सुनीताचं वय 2 युनिट होतं तर 2 गुणेला 6 करा, मसावी 2 आला म्हणून साइन दोन्ही किती होतात 12. आणि आता त्यांनी विचारलं होतं की त्या दोघींच्या वयांची बेरीज किती. तर मनीषाचं वय 10 वर्ष, सुनीताचं वय 12 वर्ष, दोघींच्या वयाची बेरीज किती 10 आणि 12 किती होतात 22. दोघींच्या वयाची बेरीज किती तर 22 वर्ष. दोघींच्या वयाची बेरीज किती तर 22 वर्ष. ठीक आहे, आगे नेक्स्ट. आता हा इथून हा थोडा वेगळा टाईप सुरू झाला. हा थोडासा कठीण कॅटेगरीवाला प्रश्न आहे. आता इथून लसावी नेमका काढावं कसा लागते, मसावी कसा निघणार, हे प्रश्न आता तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार. तर बघा इथं काय म्हटलं, अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 12 ने जर भागल्यास बाकी 5 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 24 ने भागल्यास बाकी 27 उरते. तर ती संख्या शोधायची आपल्याला. बघा आता हे सॉल्व कसं करायचं. आपल्याला अशी लहानात लहान संख्या शोधायची की ज्या संख्येला 12 ने भागल्यानंतर 5 बाकी उरले पाहिजे, 18 ने भागल्यानंतर 11 बाकी उरले पाहिजे, 24 ने भागल्यानंतर 17 बाकी राहिले पाहिजे. तर अशा वेळेस काय करायचं, कशानं भागात आहे ते लिहा. पहिले भागले ते जे काही ज्यांना भागत आहे त्या संख्या लिहा वरतं. 12 ने भागत आहे सुरुवातीला, नंतर किती बाकी राहत आहे 5 बाकी राहत आहे. 12 ने जर भागलं तर 5 बाकी राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर 18 ने भागल्यानंतर 11 बाकी राहतात. 18 ने भागल्यानंतर
11 बाकी राहतात. प्रश्नात म्हटलंय असं 11 बाकी राहतात. त्यानंतर 24ने भागल्यानंतर 27 बाकी राहतात. 24ने जर भागलं तर 17 बाकी राहतात. सॉरी 17 बाकी राहतात. ठीक आहे. वरच्या संख्येने भागत आणि खालची संख्या काय राहत आहे, बाकी राहत आहे. तर अशा वेळेस काय करायचं की या ज्याने भागत होतं जे काही बाकी राहत होते ते त्याच्या खाली लिहायचे. त्याच्यानंतर काय करायचं, सर्वांमधला फरक पाहायचा नेमका काय येणार. 12 आणि 5 मध्ये फरक किती, 18 आणि 11 मध्ये फरक किती, 17 आणि 24 मध्ये फरक किती, या दोघांमध्ये फरक किती. 12 - 5 किती राहणार, 7. 18 - 11 किती राहणार, 7. 24 - 17 किती राहणार, 7. हा जो काही फरक आहे हा सारखाच येणार. या प्रकारामध्ये काय होणार, हा जो काही फरक आहे 3 संख्या असो 4 संख्या असो किती असो, हा जो काही फरक आहे तर हा सारखाच चालत राहणार फरक. आता त्याने म्हटलं होतं ती संख्या शोधायची होती आपल्याला, 7 नाही आहे ती संख्या. आता ती संख्या शोधायची होती तर ज्या संख्येनं आपण भागत होतो त्यांचा काढावं लागतं लसावी. आता मी आज त्या लसावीची बेसिक एक पद्धत सांगून देतो. संख्या कोणत्या होत्या, 12, नंतर होत्या 18, नंतर होती 24. या संख्यांचा काढावं लागतं लसावी. लसावी काढण्यासाठी काय करा, तुम्ही असं भागाकार पद्धतीने जा. ठीक आहे, भाग द्या. आता याला जर 2 ने भाग द्यायला सुरुवात केली, अशी संख्या शोधायची की या सर्वांना भाग देऊ शकतो. शक्यतोवर 2 ने भाग जात असेल तर जे बेसिक ज्यांना समजत नाही त्याने तर 2 ने सुरुवात करायची, जात असेल तर 2 ने भाग द्यायला सुरुवात केली. 2 ने या सर्व संख्यांना भाग द्यायचा आहे. 2 ने 12ला भाग दिलं उत्तर किती ते 6, ते लिहायचं इथं. 2 ने 18ला भाग दिलं उत्तर किती येणार, 9, ते लिहा इथं. 2 ने 24ला भाग दिलं उत्तर किती येणार, 12, ते लिहा इथं. कंप्लीट झालं, रेष मारून द्यायची. परत भाग जातो, 3 ने पण भाग जातो तर 3 ने भाग द्या. 3 ने 6ला भाग दिलं उत्तर येणार 2. 3 ने 9ला भाग दिलं उत्तर येणार 3. 3 ने 12ला भाग दिलं उत्तर येणार 4. 3 चौक 12 होतात, बरोबर. परत 2 ने भाग जातो, परत 2 ने भाग द्या, बे 1 बे. 2 ने 3ला भाग जात नाही तर जायचा पण नाही. पूर्ण भाग जात असेल तर द्यायचा, अन्यथा भाग द्यायचा नाही. 2 ने 4ला भाग दिलं उत्तर किती येणार, 2. परत 2 ने भाग जातो, आता 1 3 1. परत 3ला 3 ने भाग जातो, देऊन द्या 1 1 1. ही प्रोसिजर जोपर्यंत जाऊ द्यायची जोपर्यंत भाग जात नाही, जोपर्यंत खाली 1 1 येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता ज्या संख्येनं आपण भागलो तर त्यांचा करायचा गुणाकार, म्हणजे या संख्येनं भागत होतो आपण, या संख्येचा गुणाकार, आणि तोच राहणार आपला लसावी. 3 दूनी 6, 6 दूनी 12, 12 त्रिक 36, 36 दोन्ही किती होतात, 72. म्हणजे जो काही लसावी आला आपला, लसावी बरोबर किती, लसावी बरोबर आला 72. तर मग ती 72 ती संख्या आहे का 12 18 24 ने भाग जाणारी, तर हो. तर 12 18 24 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे, तर 72. परंतु आता आपल्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं 12 न भागलं तर 5 बाकी राहिले पाहिजे, 18 न भागलं तर 11 बाकी राहिले पाहिजे, 24 न भागलं तर 17 बाकी राहिले पाहिजे. आता ही कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी काय करायचं, ज्यानं भागत आहे जे काही बाकी राहत आहे याच्यामधला फरक पाहून घ्यायचा. कॉमन डिफरन्स किती आला, 7 7 7. म्हणजे प्रत्येकामध्ये फरक किती झाला, 7चा. जो काही लसावी येणार त्याच्यामधून हे 7 मायनस करून घ्यायचे. आता 72 मधून 7 मायनस झालं ते किती राहतात, 65. तर ती संख्या कोणती आहे, 65. आता 65ला जेव्हा 12 ने भाग देणार बरोबर 5 बाकी राहणार, 18 ने भाग दिला तर बरोबर 11 बाकी राहणार, आणि 24 ने भाग दिला तर बरोबर 17 बाकी राहणार. तर ती संख्या कोणती आहे, तर 65. लक्षात ठेवायचं, जे काही बाकी राहतात त्याच्यामधून मायनस करायचे. जे काही मायनस कॉमन डिफरन्स येतात तो त्याच्यामधून मायनस करायचा. ती संख्या कोणती, तर ती संख्या कोणती, तर 65. ती संख्या कोणती आहे, 65. ओके, समजलं असेल. नाही समजलं थोडं प्रयत्न करा तुम्ही, परत एकदा पाहण्याचा समजून जाणार. याच्यानंतर पुढचा एक प्रश्न बघा, सेम त्याच कॅटेगरीतला प्रश्न आहे, 2 ठिकाणी रिपीट झालेला बघा. अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 12 ने भागल्यास 5 बाकी उरते, 16 ने भागल्यास 9 बाकी उरते, 18 ने भागल्यास 11 बाकी उरते. सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, पाहू आपण. बघा, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागल्यास, ज्याने भागत आहे ते लिहायचं वरतं. 12 ने भागल्यास 5 बाकी उरतात, ठीक आहे. त्याच्यानंतर 16 ने भागल्यास 9 बाकी उरतात, 16 ने जर भागलं तर 9 बाकी उरतात. त्याच्यानंतर 18 ने भागल्यास 11 बाकी उरतात, 18 ने जर भागलं तर 11 बाकी उरतात. या नंबरने भागत होतो आपण. आणि हे काय राहत होते, तर बाकी. लक्षात ठेवायचं बरोबर व्यवस्थित. बाकी राहणार खाली, ज्याने भागत आहे ते लिहायचे वरतं.
आता काही नाही करायचं, आता संख्या शोधायची, ते या सर्वांमधला कॉमन फरक किती येते. 12 आणि 5 मध्ये फरक आहे 7चा, 16 आणि 9 मध्ये 7चा, 18 आणि 11 मध्ये 7चा. जो काही कॉमन फरक येणार तो शेवट जाऊन काय करायचा, आपल्याला लसावी काढून त्याच्यामधून मायनस करायचा आहे. तर आधी आपल्याला संख्या शोधायची आहे. 12, 16 आणि 18 या तिन्ही संख्यांनी भाग जाणारी संख्या शोधायची आहे. तर आपल्याला लसावी काढण्याची आताच पद्धत सांगितली, भागाकारने. काढा लसावी. 2 ने जातो, ज्या संख्येने भाग जातो आपल्याला वाटत असेल त्या संख्येने भाग जरी दिला तरी चालते. 2 ने सुरुवात केली, 2 ने 12ला भाग दिला, उत्तर आलं 6. 2 ने 16ला भाग दिला, उत्तर आलं 8. 2 ने 18ला भाग दिला, उत्तर आलं 9. परत इथं 2 ने भाग जातो, या दोन संख्याला द्या. 2 ने भाग दिला 2 त्रिक 6, 2 ने भाग दिला 4, 2 ने 9ला भाग जात नाही, द्यायचा पण नाही. मग परत 3 ने भाग जातो, 3 एक 3, इथे जाणार नाही, 3 त्रिक 9. परत 3ला 3 ने भाग जातो, देऊन द्या 1 4 1. परत 4ला 4 ने भाग जातो, देऊन द्या 1 1 1. ही प्रोसिजर जोपर्यंत भाग देण्याची चालू ठेवायची, जोपर्यंत खाली 1 1 येत नाही तोपर्यंत. आता ज्या ज्या संख्येने आपण भागलो तर त्यांचा करा गुणाकार. 3 चौक 12, 12 त्रिक 36, 36 दोन्ही 72 होतात, 72, 72 दोन्ही किती होतात, 144. म्हणजे जो काही लसावी आला आपला, लसावीची किंमत किती आली, लसावीची किंमत आली 144. किती आली, 144. बरोबर, बघून घ्या. 3 चौक 12, 12 दोन्ही 12 त्रिक 36, 36 दोन्ही 72, 72 दोन्ही 144. ठीक आहे. तर आता आपल्याला संख्या शोधायची होती. जो काही कॉमन फरक येत आहे प्रत्येकामधला, तो प्रत्येकामधला फरक याच्यामधून मायनस करा. प्रत्येकामध्ये फरक येत होता 7 7 7 7 मायनस करा याच्यातून. 14 मधून 7 मायनस झाले तर 7 राहतात, हातचा परत दिला. 4 मधून 1 मायनस झाला तर 3 आणि हा 1. तर ती संख्या कोणती आहे, 137. ती संख्या कोणती आहे, 137. ठीक आहे. चला तर मित्रांनो, समजलं असेल तुम्हाला याच्या आजच्या भागामध्ये. तर भेटू पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.